प्रस्तुत काल आपण तिसऱ्या अध्यायाला निरोप दिलेला होता. जाता जाता तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. बरोबर ना? मग तो भोगी सुख आपुले आपणची. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. आपली जीवनातला राग आणि द्वेष, राग या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती, प्रेम, चिटकून राहणे, त्याचं नाव राग. आणि द्वेष म्हणजे मला हे नको, आणि राग म्हणजे मला हे पाहिजेच. ह्या जर दोन्ही गोष्टी गेल्या तर ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो ब्रह्मस्वरूपावर राहतो. मग रागद्वेष गेले आणि विषयाचा जरी त्यांनी संग केला तरी त्याला विषय बाधक होत नाही, कारण त्याला त्या विषयाचं मिथ्यत्व कळालेलं आहे. पूर्ण जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. जीव ब्रह्मेव नापराह, देव सोडून या जगात एवढी सुद्धा वस्तू नाहीये. आणि हे दिसणारं जगत मिथ्या आहे, खोटं आहे. मिथ्या म्हणजे काय? दुपारच्या टायमाला ज्या झळ्या दिसतात त्याला आपण म्हणतो पाणी, पण त्या असतात उष्णतेच्या झळ्या असतात. त्याच्यानंतर नदीच्या कडेला शिंपल्या उकलून पडलेल्या आहेत. लांबून येणाऱ्याला माणसाला वाटतं चांदी आहे, चांदी आहे, पण आहे काय? शिंपली. पण पळतो काय घ्यायला? चांदी. त्याचं नाव मिथ्या आहे. रात्रीच्या वेळेला आपण हिवरे फाट्यावर उतरलो आणि गेलो तेव्हा माहीत नव्हतं, पण तिथं एक झाड होतं किंवा एखादा खांबळा रवळला, लाईटीचं काम चालू आहे म्हणून. आणि रात्री 12-1ला उतरलो, पाहिलं तिथं अचानक एक माणूस उभा दिसला आपल्याला. काय होता? खांबळा. जातो 2 दिवसापूर्वी गेलो मुंबईला, तेव्हा नव्हता. आणि त्या खांबळ्याला काय म्हणला? भूत आहे बरं का, भूत आहे बरं का. मग आहे खांब, पण त्याच्यावर दिसतंय भूत, ते मिथ्या आहे. भूत कसं आहे? मिथ्या आहे. ओरिजिनल काय आहे? खांब आहे. खांब जर नसता तर भूत दिसलं असतं का? मग खांब महत्वाचं आहे. शिंपली नसती तर चांदी दिसली असती का? नसती. सूर्य दुपारचा नसता, रात्रीच्या वेळेला मृगजळ दिसेल का? नाही. मग मृगजळ मिथ्या आहे, पण ज्या सत्तेवर दिसते ती सत्ता मात्र सत्य आहे. तसं हे जगत मिथ्या आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा. मग त्याच्यामध्ये नवरा बायको पोरं शेती जमीन जुमला बैल गाड्या हे सगळं काय आहे? मिथ्या आहे. मिथ्या हा शब्द का वापरलेला आहे शास्त्राने? आहे म्हणावं तर त्याचं शेवट जर शोधायला गेलं तर काहीच सापडत नाही, आणि नाही म्हणावं तर जसा दिसतंय. मग दिसतंय पण नाही, ज्याचं मूळ नाही आहे पण मात्र दिसतंय हुबेहूब, म्हणून तिथे शास्त्राला नाही म्हणता येता नाही आलं, आणि आहे म्हणता नाही येत त्याला मध्ये शब्द वापरला, काय? मिथ्या. मग आता मिथ्या जगत आहे. मग आपली घरदार बायका पोर हे पण मिथ्या आहेत. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या, हे जाणून शरणरी घा देवाशी. हे तात्पुरते, हे खरं नाही. पण आपली भूमिका झाली खाली काकडा म्हणता सुद्धा नाही हे खरं आहे. धन पण बरोबर आहे, दारा म्हणजे पत्नी पण बरोबर आहे, पुत्र सुद्धा, सगळे सोयरे, हे सत्य समजतं. हे सत्य नाही. सत्य फक्त एकच आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगताचा आकारू, आणि जगताचा आकार मायेमुळं दिसतो. आणि मग ते खोटं आहे हे ज्यावेळेला कळलं जातं, मग अर्जुना लढाई केली ना तरी पाप लागणार नाही. एखाद्या विषयाचा उपभोग घेतला तरी पाप लागणार नाही. लय मोठं चांगलं काम केलं तरी काही केलं नाही, कारण हे सगळं खोटं आहे. पिक्चरमध्ये जे दाखवलं जातं ते खरं आहे का? नाही, खोटं आहे. दोघं नवरा बायको गेले पिक्चर बघायला, आणि त्या पिक्चरमधली बायको म्हणते मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मी जगू शकत नाही. आणि मी तुमचा तो मनुष्य म्हणतो मी तुझा एकही शब्द डावलू शकत नाही, तू म्हणशील तसं मी करील, असं पिक्चरमधली बायको म्हणते. आणि हे दोघं नवरा बायको बसल्यानंतर बायको नवऱ्याला अशी कोपरखिळे मारली. बघितलं का तो काय म्हणतोय? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझा शब्द मोडू शकत नाही. तेव्हा तो नवरा तिला म्हणला हे तेवढ्या पुरते. दोघांची शूटिंग झाली का ती तिच्या घरी जाईल आणि तो त्याच्या घरी जाईल. हे सगळं कसं आहे? खोटं आहे, मिथ्या आहे, फक्त करमणूक आहे. तसं हे जगत खोटं आहे. आणि हे कळालं आणि मग या जगात वावरला, मग त्याच्यामध्ये राग म्हणजे आसक्ती पण नाही, द्वेष पण नाही, पण तो सगळे व्यवहार तुमच्या आपल्यासारखे
करतो, पण काय समजून मिथ्या आहे, हे आहे कुठं खरं, माझं शरीरच मिथ्या आहे, त्या शरीराच्या माध्यमातून असणारी सगळं मिथ्या आहे. आणि असं समजून जर तो राहिला या जगात तर ब्रह्मीचे स्वराज्य आले, त्याचं राज्य आलं, स्वतःचं राज्य आलं. कोणतंच? ब्रह्माचं स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आपलं ब्रह्मस्वरूप आहे आणि ते ब्रह्मस्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. नवरा आणि बायको दोन नाही, नवरा आणि बायको कसे आहेत? एक आहे, पण दिसायला मात्र दोन आहेत. मग जे बी आपण उपभोग घेतो तो आपण आपलाच उपभोग घेत असतो. तंबाखू खातो त्यावेळेला तो म्हणतो मला असं तजेलदार वाटतं. कशाने वाटतं? तंबाखूत काही नाही तजेलदारपणा, ती तंबाखू तिथं लाळ प्रसवायला सुरुवात करते, लाळ आपलीच असते. किंवा त्याच्यापेक्षा अजून दुसरं उदाहरण सांगतो. कुत्र्याला एक जुनी हड्डी भेटली आणि ती हड्डी चगळायला लागलं, सारखं चगळायला लागलं, आणि काही मिळाली म्हणून कातून कातून चगळायला लागलं. ते त्याच्या हिरडीला टोचलं आणि त्या हिरडीचं रक्त त्या नळीत, आणि नळीतून खाली जायला लागलं. आणि तो म्हणला आत्ताशी कुठं तरी माल यायला लागले. आता माल कोणाचा आहे? त्याचाच आहे. तो भोगी सुख आपुले आपणची, पण ते कळत नाही. बायकोकडून नवऱ्याला सुख नाही भेटत, नवऱ्याकडून बायकोला नाही सुख भेटत, मुलाला बापाकडून नाही, आईला मुलीकडून नाही. जो तो आपलं सुख आपण उपभोगतो. आरशाच्या समोर गेल्यानंतर आपण आपलं सुख उपभोगतो, ते फक्त भासमाने आपल्याला आपलं सुख उपभोगायला भेटतं. तसं ते मिथ्या जगत आहे, त्या मिथ्या जगतातलं तो स्वतःचं आत्मसुख उपभोगतो. आणि हे कुठं गेल्यावर कळतं? गुरु केल्याशिवाय हे कळत नाही. जे गुरु शिष्याच्या गोठी, ह्या गोष्टी कोणाच्या आहेत? गोठी म्हणजे गोष्टी, गुरु शिष्यांच्या. पदपिंडाची गाठी, पदपिंडाची जीवाची आणि शिवाची भेट करून देतो. तेथ स्थिर राहोनी नुठी कवने काळी. तिथे तुझी बुद्धी स्थिर राहू दे, ते करत राहताना त्या अनुसंधानावर राहा आणि तू सगळे व्यवहार कर. मोटरसायकल चालवताना बायकोशी पण मागं बोलतो, फोन आला तर फोन करतो, आणि मध्ये अचानक एखादं काही कुत्रं बित्र आलो का तो म्हणतो का मी फोनवर बोलत होतो, उडवलं कुत्रं, उडवलं माणूस. नाही, त्याच्या इंद्रियांना वळण पडले, बरोबर तिथं ब्रेक मारणार. ह्या सगळ्या गोष्टी, मागची गाडी आरशात पाहतो, ही जसं वळण पडले. किंवा तुम्हाला पूर्वी नदीवरून पाणी आणताना एकावर एक 3 भांडी आणि एक बगलत बी कळशीन असा हात घेऊन चाललेत. आणि दोघी जणी मैत्रिणी म्हणली परवा गेलते ना मी ओतूरच्या जत्रेला, परवा मी ओतूरच्या जत्रेला गेले तेव्हा हात सोडला, मग तिन्ही हांडे धडाधड खाली पडले का? नाही. त्याचा जो बॅलन्स आहे त्याला म्हणतात अनुसंधान. तसं सर्व कर्म करत असताना आपल्या श्वासागणित आपल्याला गुरुजींनी दिलेल्या नामावर अनुसंधान ठेवायचं, लक्ष ठेवायचं, आणि मग सगळी कर्म करायची. सगळी कर्म केली तर आपल्या नावावर कोणतं बॅलन्स लागत नाही. आणि आपण सगळी कर्म करत असताना समाधी अवस्थेमध्ये असतो. हो, सम आधी बुद्धी सम होऊन जाते, सगळ्या जगाकडं ब्रह्मस्वरूपता पाहतो आणि तिथे तुझी दृष्टी राहू दे. असा कर्मयोग काल सांगितला. आज आपण 4थ्या अध्यायात पदार्पण करतोय. 4थ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. कालचा काय होता? कर्मयोग. कर्माशी आपला न्यास, कर्माशी आपला संबंध तुटतो, असं ज्ञान जर आपण घेतलं तर ज्ञान कर्म, आणि त्या कर्माशी आपल्या काय होणार? संन्यास. न्यास, त्याच्याशी संबंध तुटला. भगवी कपडे घातले, हातात एक घेतला कमंडू आणि निघाला दांडकं घेऊन कुठं पण. त्याचा घरदाराशी काही संबंध आहे का? आता त्याला कोण बायको आहे का, पोरं आहेत का? नाही. त्याप्रमाणे ज्ञान घेतल्यानंतर माणूस संन्याशी होतो. हे भगवे कपडे घातलेले संन्याशी नाहीत. पण जर हे ज्ञान ज्याला भेटलं त्याला बायका, पोरं, घरदार सगळं टिचीत चाललं असलं तरी तो संन्याशी आहे. ही युक्ती संतांकडून आपल्याला घ्यायची आहे. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. दिवस रात्र तो संन्याशी. कधी? मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. मग तो पार्था निरंतर संन्याशी जाण. ही संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ मी. ही युक्ती देतात तिथं. आणि ती संन्यास झाल्यानंतर आपला त्या कर्माशी काही संबंध राहत नाही. बटाटा उकडला का सालीचा आणि बटाट्याचा काही संबंध, जरी बटाट्याला चिटकलेला असला तरी, आणि जरी तो बटाट्याला चिटकला असला तरी संबंध नाही. कशावरून? आता तो बटाटा कापला आणि गाडला, तो उगवल का? का नाही उघडणार? त्या बटाट्याचा आणि सालीचा संबंध संपला. तसा आपला या सालीचा संबंध संपला
तर आपलं काहीच नाही, उलट उकडलेला बटाटा, उकडलेल्या शेंगा. समजा शेंगा कच्च्या खाल्ल्या तर तुम्ही काय म्हणणार, डोकं दुखल, पण भाजलेल्या खाल्ल्या तर नाही. तसं जर आपल्याला भाजलं, ज्ञानाने कर्माने संन्यास घेतला आणि ती टरपलं काढली फक्त शेंगदाण्याची, शेंगदाणे जन्म मरणाच्या अतीत झाले, आता ते शेंगदाणे उगवणार नाही, पण शेंगदाणा ज्याच्या बरोबर जाईल त्याची उंची वाढवेल. गुळाबरोबर गेला ना, गुळाबरोबर, तर त्याला चिक्की म्हणतात. गुळाची चिक्की नाही म्हणत, कशाची, शेंगदाण्याची चिक्की. हा भाजलेल्या शेंगदाण्याने कोणाची उंची वाढवली, गुळाची. मिरचीची उंची वाढवते, मिरची कशाची, शेंगदाण्याची. उपवासाला बेसन केलं, त्या बेसनाची उंची वाढवली, शेंगदाण्याची बेसन. तसं जो भाजलेला माणूस आहे, ज्याची कातडीवरचं प्रेम गेलं आणि ब्रह्मरूप झाला, तो ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथं तिथे एक वातावरण आनंदमयी होऊन जाईल. तो लग्नाला गेला तरी, मैतीला गेला तरी आणि सत्संगाला गेला तरी तिथलं वातावरण बदलेल, कारण तो तिथल्या वस्तूची काय वाढवणार आहे, उंची वाढवणार आहे. असं ज्ञान कर्म संन्यास योग, आणि तो आपल्याला साध्य करायचा आहे. पण तो ज्ञान कर्म संन्यास योग मी तुला अर्जुना सांगतोय, पण हे मी याच्या अगोदर कोणाला सांगितलं नाही, पण तुला सांगतोय. का, तू माझा मित्र आहे, सखा आहेस. आणि मित्र त्याला म्हणतात, मित्रत्वामध्ये लॉस होतं, लॉस. मित्रत्वात प्रॉफिट नाही होत. हो, मित्रत्वात लॉस होतो. त्याच्याबरोबर इकडे गेलो तिकडे गेलो, तो म्हणत नाही मला पेट्रोलचे पैसे दे, किंवा मी तुझ्याबरोबर आलो अख्खा दिवस भरून दे. मित्रत्वामध्ये लॉस होतो आणि परतीची कोणतीही अपेक्षा नसते. तसं अर्जुनाशी त्याचं सख्यत्व जमलं, मित्रत्व जमलं, आणि त्या अर्जुनाला तो सांगतोय, मी तुला सांगतो, जे माझ्या आईला नाही सांगितलं ते सांगतो, जे माझ्या बापाला नाही सांगितलं अर्जुना ते सांगतो. मी ज्याच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलोय तो बळीराम दादा, त्याला मी नाही सांगितलं अर्जुना, मी ते तुला सांगतो. माझी रुक्मिणी एवढी जवळची आहे, पण तिला जे नाही सांगितलं ते मी तुला सांगतोय. जे न संगेच पितया वसुदेवासी, जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. अर्जुनाशी काय देव संवाद करतोय या 17-18 अध्यायामध्ये, त्या ब्रह्म ऐक्याच्या चर्चा करतोय, आत्मस्वरूपाच्या चर्चा करतोय, नाही तुमच्या आपल्या स्वतःच्या चर्चा करतोय तो त्या गोष्टी. आणि त्याला हरिपाठ सांगितलं, ज्ञान गूढ, कोणालाच माहीत नाही, ज्ञान गूढ आहे. आणि एखाद्याला कळलं असं ज्ञान असते बरं का, कुठं मिळेल, कुठं मिळेल, गम्य, मिळायला अवघड, ज्ञान गूढ गम्य, ते ज्ञानदेवाला दिले. हे इथपर्यंत ठीक आहे, ज्ञानदेवाला कोणी दिलं, निवृत्तीने दिले माझ्या हाती. तसं आपल्या जीवनात घडलं पाहिजे. असा कोणता तरी गुरु भेटला का मला त्यांनी ते दिलं. तुकाराम महाराज म्हणतात मला बाबाजींनी दिलं, नाथबाबा म्हणतात मला जनार्दन स्वामींनी दिलं. आपल्याला कोणी दिलं, आपल्याला कोणी नाही दिलं, असेच आपण रिकाम टेकडे. आपल्याला कोणीतरी ते दिलं पाहिजे, ते गूढ गम्य. जे आईला सांगितलं नाही, जे बापाला नाही सांगितलं, जे बंधू बळीभद्राला नाही, ते अर्जुन प्रतिगुह्य बोलत असे. दुसरं एक भागवतामधलं तुम्हाला दाखवतो. भागवतमध्ये 2 लोकांनाच फक्त देवाने ज्ञान दिले, 2 लोकांना, एक अर्जुनाला आणि दुसरं उद्धवाला. उद्धवा लाधला कृष्ण जाता जाता, तिथे वाक्य आहे दाता, पण उद्धवा लाधला कृष्ण निजधामाला जाता जाता. उद्धव निघाला, देवकृष्ण म्हणाले मी चाललो बरं का अर्जुना, उद्धवा निजधामाला, मला यायचे तुमच्याबरोबर, मी तुम्हाला सोडणार नाही. बघा तिथं एकट्याला जावं लागतं, तुला नाही नेता यायचं, मी तुमच्या मागं येईल, डबल शीट गरुडावर बसून. गरुड तिथं येत नाही बाबा, मग मी तुमच्या खांद्यावर बसून येईल. अरे उद्धवा मला खांदा नाही, मी कसा आहे, अव्यक्त निराकार नाही जा. असं फक्त कृष्णालाच येत का, आत्म्यालाच का, आपल्याला सुद्धा हात नाही, पाय नाही, कान नाही, नाक नाही, पण आपण याला म्हणतोय मी, आणि हे आपलं नाही. जे आपलं नाही ते आपलं म्हटलं का आपल्याला दुःख न होतं, आहे की नाही. म्हणून मला आकार नाही, माझा खांदा नाही, मग मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. मग मी तुला ते ज्ञान देतो, ज्या ज्ञानाने तुला सुखही वाटणार नाही, दुःख नाही, मी तुझ्या सतत सान्निध्यात आहे असं तुला वाटेल. मग ते उद्धवा लाधले कृष्ण निजधामाला जाता जाता. त्यावेळेला त्याला एक ज्ञान सांगितलं, ते देवाचे आवडते भक्त होते 2. त्याला सांगितलं अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता.
आणि उद्धवाला सांगितलं श्रीमद भागवत, जे आपण भागवताचार्य भागवत ऐकतो ते, आणि इकडं सांगितलं श्रीमद भगवद्गीता. त्याच्यात ते सांगतात उद्धवाला सुद्धा, मी तुला दिलं ना जे नेदीच पिताया वसुदेवासी. इकडं काय सांगितलं, जे न संगेच पिता वसुदेवाशी. इकडं सांगतात जे नेदीचं पिता वसुदेवाशी, जे मी माझ्या वडिलांना दिलं नाही. जे नेदीचं बंधू बळीभद्रासी, माझ्या सख्या भावाला मी जे दिलं नाही उद्धवा, मी ते तुला देतोय. जे नेदीचं पुत्र प्रद्युम्नासी, देवाचा पुत्र प्रद्युम्न, त्याला पण मी दिलं नाही. माझ्या भावाला नाही दिलं, माझ्या वडिलांना नाही दिलं, आणि माझ्या मुलाला नाही दिलं. ते उद्धवासी दिधले, एकनाथी भागवत, ते उद्धवाला दिलं. जे नेदीचं देवकी मातेशी, माझ्या आईला देवकी मातेला नाही दिलं. जे नेदीचं कुंती आत्तेशी, कुंती कोण होती, कृष्णाची सख्खी आत्या, तिला नाही दिलं. शेकी नेदीचं यशोदेशी, ज्या यशोदेने मला लहानच मोठं केलं, तिला नाही दिलं. ते उद्धवासी दिधले. पा काय दिलं, आणि त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. ते काय वारकरी संप्रदाय? वारकरी म्हणजे वार करतो, कशावर? जन्म मृत्यूवर वार करतो, त्याचं नाव वारकरी. तुका म्हणे लक्ष लक्षोणी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. पंढरीचा वारकरी कोण आहे? जन्म मृत्यूला मारतो, आणि आपलं लक्ष काय? आपलं लक्ष एकच पाहिजे, मला आत्म्याला भेटायचंय, मला श्रीकृष्णाला भेटायचंय, मला प्रभू रामचंद्राला भेटायचं. भेट होईल का? 100% होते. बाप रखमादीवर विठ्ठलाचे भेटी आपुल्या सवसाठी करून ठेला. एकदा का श्रीकृष्णाला भेटलो, पांडुरंग परमात्म्याला भेटलो, आपण पांडुरंगच होतो. आपण माणूस म्हणून शिल्लक राहत नाही, पण दिसतो मात्र माणूस. ते म्हणतात, उद्धवाला म्हणतात, तू म्हणशील अर्जुनाला दिलं, त्याचं काय रे, त्याचं काय? कारण तो चुलत भाऊ होता, लहानपणापासूनचे जोडीदार होते. यादव कुळातला उद्धव म्हणाल सांगितले अर्जुनासी, तोही अत्यंत पडियता त्याशी. अत्यंत पडियता, माझ्या अत्यंत जवळचा होता तो, म्हणून मी त्याला सांगितलं. तुला जसं सांगितलं, तू जसा मला जवळचा आहे, तसा कोण जवळचा होता? अर्जुन. म्हणाल सांगितले अर्जुनासी, तोही अत्यंत पडियंता त्याशी. त्या हाती उतरावया धारा भारासी. उतरवायचं होतं, भूमीवरचा भार कमी करायचा होता. महाजाटलेली लोक होती, त्यांना संपवायचं होतं, म्हणून अर्जुनाच्या हातात ती सत्ता दिली. उतरवया धारा भारासी, युद्धी तरेशी उपदेशिले. कुठं सांगितलं? युद्धभूमीवर. 18 क्षणी सैन्याच्या मध्ये अर्जुनात ते गुह्य सांगितलं. एकाला नाही कळालं तिथे, फक्त एकालाच कळालं, वर बसलेले हनुमंतराय, तो ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, त्यांनी ऐकलं. बाकी कोणालाच माहीत नाही, ते एवढं गूढ आहे. आणि असं जे ज्ञान आहे ते ह्या 4थ्या अध्यायात सांगतात. नवे नवे पूर्ण श्रीमद भगवद्गीतेत तेच सांगितलेले आहे, पण त्याच्याकडं पाहण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. ती दृष्टी आपल्याकडं नाही. ती दृष्टी धर्म जागो सदैवाचा, जेबा परोपकारी. आंधळ्याशी दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. जो मला ही दृष्टी देईल त्याचं मी नाव उच्चारणार आहे. मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता. कथिला परिते वार्ता बहुवा दिवसाची. मी जे माझ्या आईला सांगितलं नाही, भावाला नाही सांगितलं, बंधूला नाही सांगितलं, तुला सांगतोय अर्जुना. पण याच्या अगोदर कोणाला सांगितलं? सूर्याला मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर. तिने विवस्वते रवी योगस्थिती आगवी निरूपली बरवी मनुप्रती. मग त्या सूर्याने तो योग, ज्याला म्हणतात ना तुमचा अनुग्रह लादलो. ओ म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. त्या सूर्याला अनुग्रह देवाचा आहे. सूर्य परप्रकाशी आहे, स्वयंप्रकाशी नाही सूर्यचंद्र. त्यांना मागून लाईट पुरवतंय कोणतरी, ती लाईट पुरवणारा परमात्मा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जगासी चाळिता मीच एकू. मी सगळ्यांना नाचायला लावतं, माझ्या सत्तेने सगळे नाचतात, कोणी कोणाच्या सत्तेने नाचत नाही. ती सत्ता त्याची आहे. आणि मग त्याने, त्या रवीने, सूर्याने तो मनूला तो उपदेश केला. त्या मनूने आपला अनुष्टी जे
मग इक्ष्वाकू उपदेशली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे. मग त्या मनूने त्याचा मुलगा इक्ष्वाकू नावाचा राजा, भारतातले पहिले राजे ब्रह्मविद्या जाणत होते, खाताड पेताड नव्हते. त्यांना ज्ञान होतं. उलट राजांकडून ज्ञान ब्राह्मणाच्या पोरांनी घेतलेले. जनक राजा होता आणि त्याच्याकडं ब्राह्मणाचं पोर एक खेळासी भ्याले. ते 12 वर्षे लपाले रे, कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळ या तुझं सांगतो, ऐसे जाणून खेळ रे. 12 वर्ष शुकमुनी आईच्या पोटात राहिले. म्हणले या संसारात यायचं नाही, हा लय डेंजर संसार आहे, मी येणार नाही बाहेर, मी येणार नाही. 12 महिने आईच्या पोटात. आणि मग ते बाहेर कापत आलं. जे बाहेर जसं आलं ते नागवेच पळून गेले रे. आणि ते गेल्यानंतर त्याचे वडील त्यांच्या पाठीमागले, अरे व्या सुका, अरे थांब, त्याचं नावही नव्हतं ठेवलं. त्याचं शुकमुनी नाव कसं पडलं माहिती आहे का? आपण एखाद्या माणसाला जर हाक मारायची नाव नसेल माहिती तर काय करतो? शुकशुक शुकशुक. तसं हे शुकशुक थांब, ते ऐकायच तयार नाही. म्हणले जा मग जनक राजाला भेट. त्या जनक राजाने एका ब्राह्मणाच्या पोराला ज्ञान दिलं. ही भारतीय संस्कृती आहे खरी, ही राजविद्या आहे. राजांकडे क्षत्रियांची विद्या आहे आणि ती क्षत्रियांनी ब्राह्मणांना दिलेली आहे. कारण यांच्याकडं टाईम कमी आहे. ती क्षत्रियाने आणि ज्याच्याकडं ब्रह्मविद्या आहे, राजा आहे राजा. आणि राजा जर म्हातारा झाला तर गादीवर 3 पोरांपैकी कोणत्या पोराला बसवेल? थोरल्या पोराला बसवेल. तशी ज्याच्याकडं, ज्या साधूकडं ब्रह्मविद्या आहे तो त्याच्या ज्येष्ठ मुलाला ही ब्रह्मविद्या देतो. अन्यथा तशा प्रकारचा एखादा परम शिष्य भेटला तर त्याला देतो. अत्री ऋषींनी मुलाला अनुग्रह दिला. ते मुलाचं आणि त्या बापाचं भाग्य. त्या मुलाला वाटलं माझे बाप माझे गुरु आहेत, वडील नाही आहेत. ठीक आहे ना. कपिल मुनीने आईला उपदेश केला. देव होती आईला, तिला नाही म्हटलं का हा माझा मुलगा आहे, तो माझा गुरु आहे. निवृत्ती दादाने बारक्या भावाला अनुग्रह दिला. तो म्हणला नाही माझा भाऊ आहे, माझे गुरु आहेत. हा भाव तिथं निर्माण झाला. आणि मग त्या मुलांना ते अनुग्रह दिला. त्या इक्ष्वाकुला उपदेशली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा. आपण जरी गुरु केले असेल कोणाला, आपण म्हणलो आमचे हे गुरु आहे, तर तुमच्या आपल्या गुरूंचा संबंध परंपरेने एकतर विष्णू भगवंतापर्यंत पाहिजे किंवा भगवान शिवापर्यंत पाहिजे. माझे गुरु हे, माझ्या गुरूंचे हे गुरु, माझ्या गुरूंचे ते गुरु, त्यांच्या गुरूंचे ते. आणि शेवटीचं जे मूळ आहे तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादले सहज स्थिती. अशी मी इतर राजांना सांगितली. मग अनेकही या योगा ते राजर्षी झाले जाणते. मग त्या काळातले बरेच राजांना ही ब्रह्मविद्या माहीत होती. परी तेथून आता सांप्रते नेनी जे कोणी, आताचे राजे काय जाणत नाही. आता मध्ये लिंक तुटली, त्यामुळं राजे जाणत नाही. जेव्हा राजा गोष्ट जी करतो ना ती प्रजा ॲटोमॅटिक करते. म्हणून पहिले राजेच ज्ञानी होते. जो राजा ज्ञानी आहे ना त्याची प्रजा सुद्धा ज्ञानी आहे. जो राजा खाणारा पिणार आहे त्याची प्रजा सुद्धा कशी का राहणार? राक्षसी प्रवृत्तीचीच राहणार आहे. म्हणून पहिले लोक राजाला ज्ञान द्यायचे. राजा ब्राह्मणांना, वैश्यांना, शूद्रांना ज्ञान द्यायचा. अनेकही या योगा ते राजर्षी झाले जाणते. परी तेथोनी आता सांप्रते नेनती कोणी. आता ती ब्रह्मविद्या कोण जाणत नाही अर्जुना, पण मी तुला सांगितलेली आहे. का लोक जाणत नाही ब्रह्मविद्या? तिथं आपल्या हृदयात आहे. सतत त्या ब्रह्मविद्येचा स्त्रोत चालू आहे आपल्या हृदयात. पण आपण का जाणत नाही? आपलं नाव ठेवलं दुसऱ्याने. माझं नाव ठेवलं संपत. मी ते स्वतःला समजायला लागलो. माझं ओरिजिनल नाव ते नाही आहे, माझं ओरिजिनल नाव देव आहे. पण बघा बरं, आता माझ्याकडं बैल आहे हौशान राजा. मी जर विकला तर बैलाला दुसरा येऊन गेला तर तो त्या बैलांचं नाव हौशान राजाच ठेवील का? तो एखाद्याला राजान प्रधान ठेवील. आणि हौशाचं नाव प्रधान ठेवलं तर त्याला हौशा म्हणायची सवय. आणि ते म्हणले प्रधान ओय नाही म्हणलं, 2-4 हंटर मारलं त्याला कळतं आपलं नाव काय झाले आता बदललेले. मग तो प्रधानचा चार्ज घेतो. तसं आपलं नाव ओरिजिनल देव आहे ते विसरलो, त्याची श्रीगुरु आपल्याला आठवण करून देतात. मग का विसरलोय माणूस? जे प्राणी कामी भरू कर्म, मला येऊ करायचं तेव करायचं, देहाची वरी
आदरू सगळा कामावर भर, कर्मावर भर, विषयांवर भर आणि देहाची वरी आदरू सगळा आदर कशावर? शरीरावर. मनोनी पडला विसर आत्मबोधाचा. स्वतःच्या स्वरूपाला का विसरला? तर ह्या देहावर प्रेम केलं. हे देह म्हणजे काय माहिती का? हा देह काय खरा हे तो बुजगावने चोरा. हे शरीर म्हणजे काय? बुजगावनं. ते बाजरी बिजरी रक्षण करायला बुजगावनं केलेलं असतं ना, त्यालाही आपल्यासारखं शर्ट घातलेलं असतं आणि त्याला अशी काठीन वारा आलं का ते शर्ट उडालं का चिमण्यांना वाटतं आला बरं का माणूस. त्यालाही डोकं केलेले मडकं नेऊन ठेवले त्याच्या डोकं. पण चिमण्या एक दिवशी हवा नसल्या बाजूला येतात, बाजूला येतात. हे काही जिवंत नाही, हा मुर्दा आहे काय ना मला वाटतं. एक दिवशीच्या चिमण्या त्याच्या डोक्यावर बसतात आणि सगळं खातात आणि मजा करून जातात. कारण ते काय आहे? बुजगावणं. तसे आपण बुजगाव नाही. ही 60-70 किलोचं गोणपाट घेऊन आपण रोज फिरतोय. ही घाणीची पिशवी म्हणजे आपण नाही, हा मुर्दा आहे, मुर्दा. ही डेड बॉडी आहे, ही बॉडी आहे. हो, याच्यामधलं चैतन्य ना ते आपण आहोत. पण मरेपर्यंत आपण ओळखत नाही आणि काबाड कष्ट करत राहतो. काबाड कष्ट. दसक्रिया गेलो का हा लिफाफा देतात सूत्रसंचालनवाले. म्हणतात हे सांगता का तुम्ही काय काय? हे बाबा, ह्या बाबांनी फार मोठी 25 एकर बागायत जमीन, पुण्याला 2 फ्लॅट, नारंगावला बंगला, मुंबईला बंगला, डॉक्टर केलाय पोरगा, सुनबाई इंजिनियर, जावया अमुक, लेक अमुक. मग बाबांनी तुळशीची माळ घातली होती का? नाही नाही, बाबाने तुळशीची माळ नाही घातली. मग बाबा म्हणजे जन्माला ह्याला आणि पाणी वाहता वाहता गदाडा असाच मेला. बरं, त्याच्यातून दुसरे काही बोध नाही घ्यायची, ते बी तशीच करतील. आणि माळ घालून कोण गेले वैकुंठाला? आपल्याला अक्कल कमी येतं, आपण गप बसावं, पापाला भागीदार नाही व्हायचं. माळ घातल्यावर कोण वैकुंठाला गेलाय का? तुला नाही माहिती आहे तुझं ज्ञान कुठपर्यंत आहे, सरड्याची धाव कुठपर्यंत, कुंपणापर्यंत. आपलं ज्ञान आपल्याकडे ठेवायचं, ग्रंथ वाचायचं आणि ग्रंथाच्या आधारे बोलायचं. मग ते आपलं सगळं भर याच्यावर. म्हणून आत्मबोधाला विसरला. मरायच्या अगोदर आपल्या आईला माळ घालून मारायचं तसं नाही मरू द्यायचं. तर म्हणायचं त्याचं आईवर प्रेम आहे, आईला चांगलं चुंगलं खायला देतो, खाटकूट आणून देतो. ते आईवर प्रेम नाही आहे. आईचं प्रेम, आईला चांगल्या डॉक्टरकडे नाही नेता आलं तर चालेल, पण तिचा उद्धार करायचा. तिला 84 लक्ष. आपल्या आईला कुत्री नाही होऊन द्यायचं, आता गाढबी नाही होऊन द्यायचं, म्हैस नाही होऊन द्यायचं. ही जबाबदारी आपली आहे. आपण ते काम करायचं आणि करतो माणूस. माझा स्वानुभव सांगतो, इथं बसून आपण मागच्या 21 कुळ्यांचा उद्धार करू शकतो. आजोबा पंजोबा, खापर पंजोबा अशी अडकलेली झाडं झुडपं कुठं झालेत त्यांना आपण सोडू शकतो, जर हे दिव्य ज्ञान भेटलं तर. अन्यथा असेच आपलं जन्मा येऊन या तुला काय केली, तू तर मुद्दलच गमावली. हे मुद्दल आहे मनुष्य शरीर. जे प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. स्वतःला विसरला. अव्हाटली आस्था बुद्धी, विषय सुखची परमवधी. आत्म्यावरची आस्था कमी झाली आणि बुद्धी कुठे गेली? विषय सुखाकडं. आस्था या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म चैतन्य. आस्था चॅनेल आहे ना, आस्था चॅनेल, त्याच्या बघा काय काय प्रोग्राम आहेत आणि आपण काय काय जन्माला जाणार आहे आणि कुठं कुठं फिरणार आहे. डिस्कवरी आणि ॲनिमल प्लॅन्ट्स तो चॅनेल बघा टी व्हीवर. कशी कुत्री, मांजरं, मच्छर, मुंगी, संडासातले किडे आहेत. आपण संडासातले किडे होतो 84 लक्ष योनीमध्ये फिरताना. मुंबईला आहे ना ते संडासाच्या टाक्या समुद्राला मिळवलेल्या आहेत. आपल्या इथंच सगळा खलास करतोय माल. खाली खाली किडे आहेत, किडे. वरून माल आला का लगेच खातात, वरून माल आला का खातात. ते संडासातले आपण किडे होतो, याची लाज धरली पाहिजे. परंतु ते म्हणतात तेवळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणे आणि करू नये ते करता ते वेदू म्हणे. जाऊ द्या, मागच्या जन्मात होतो आपण संडासातले किडे. नाही आठवत आता, आता नाही आठवणार आपल्याला. इथं बघा प्रत्येकाच्या दंडावर 1-1 रुपयाचा ठसा मारलेला आहे. कशाचा आहे तो? लस मारलेली आहे देवीची. तुम्ही सांगा, आता जरी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणले इंजेक्शन घेता का गोळ्या? डॉक्टर गोळ्यांवर होत असेल तर बघा. मग आता आणि त्यावेळेला एवढा मोठा ठोकळा इथं केलाय, किती ठणठणा ओरडलो असेल आपण. पण विसरून गेलो, ती सुख दुःख विसरलो. पण आता पुढं व्हायचं का संडासातले किडे? थांबलं पाहिजे हे कुठं तरी, पण नाही थांबत. कारण आत्मबोधा सगळी आस्था कुठे गेली? विषय सुखच परमवधी, विषयात आनंद वाटतो. आणि अव्हाटली आस्था बुद्धी, आत्म्यावरची बुद्धी निघाली
आणि विषयाकडे गेली. जीव तैसा उपाधी आवडे लोका, जीव तसा झालेला आणि त्याला उपाधी आणि त्याच्यामध्ये तो फसलेला आहे. एरवी तरी खवनियाच्या गावी पाटावी काय करावी, सांग जातंद्या रवी काय आथी. ज्ञानेश्वरी वाचली तरी कळणार नाही म्हणले त्यांना, कारण यांच्या सगळ्या बुद्ध्या कशा आहेत, मला बंगला बांधायचा आहे, मला घर करायचंय, मला अमुक करायचंय. चला तुम्हाला आपल्याला वाटू द्या बिगर माळकऱ्यांना, पण माळकरी तरी सदा आकळला पाहिजे ना, त्याला यसनी घातल्यात. माळ घालणी म्हणजे यसनी घाललेले आहेत आपल्याला. बैलाच्या युनीला गेलो येसन कशी घालतात, अशी व्यसन आपल्याला घालणारे बैलाच्या युनीला परत गेलो. माझ जोडीदार आहे ते म्हणले, हांडे बाबा तुम्हाला माहिती का व्यसन कशी घालतात, त्या बैलाच्या नाकाचे असं गोरी गुलाबीनी जसं इंजेक्शन मारताना डॉक्टर फिरवतो ना तसं करतो आणि भचकनी दामन घुसवतात. कुठं, नाकात. आणि मग ती रश्शी. सांगा हे करायचं आहे आपल्याला, नंतर हे भोगावं लागल, म्हणून हे थांबवायचंय. तरी एरवी खवनियाच्या गावी पाटावी काय करावी, सांगे जातंद्या रवी काय आती. ज्यांना कपडेच घालायची माहिती नाही, उघडे पागडेच राहायची सवय ज्यांना, तिथं भरजरी वस्त्र नेले तर ते विकत घेतील काय. नामदेव महाराजांची वस्त्र विकत घ्यायला लायकी नव्हती, लोकांकडे पैसे नव्हते म्हणून घेत नव्हते, पण त्यांचा धंदा त्यामुळं होत नव्हता. कारण नामदेव महाराज जेव्हा काम करायचं तर ईश्वर त्यांच्यामध्ये संचारायचा ना, अशी वस्त्र भरजरी व्हायची. ते विकायला गेले की लोक म्हणायचे आपल्याला परवडायचं नाही, लय भारी असेल, आपल्याला परवडायचं नाही, म्हणून धंदा नाही व्हायचा. तसं कपडे विकणारा माणूस आला, पण ज्या गावात कधी कपडे घालायचीच माहीत नाही ते कपडे काय घेतील. तसं हे ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी 750 वर्षापासून उद्घोष करती, पण कोण त्याचा अंगीकार करत नाही. माळकरी बी करत नाही, बिगर माळकरी बी करत नाही. त्याच्यावर संशय आहे माळकऱ्यांचा सुद्धा. सांगे जातंद्या रवी काय आथी. हो, जन्मजात आईच्या पोटातून जन्माला आलेला आहे, त्याला सूर्य उगवला, सूर्य मावळला, लईत कडाक्याचं ऊन लागते ते बोलणार नाही, त्याला रवी दिसतच नाही, कारण जन्मजात कसा आहे तो आंधळा. बरं आंधळा आहे तर ग बसाव ना, त्याला जर दुसरं कोण म्हणलं ना सूर्य उगवतो मावळतो तो म्हणतो हे आपण आज तागायत कधी सूर्य उगवताना पाहिला नाही, मावळताना पाहिलं नाही. रे आंधळ्या, तुला डोळेच फुटलेले, तुला कसं दिसल. असले आंधळे महाराष्ट्रात उधळतात आणि त्या आंधळे म्हणतात असं काय आहेच नाही, असं काय आहेच नाही, आम्ही सूर्य उगवलेला पाहिला नाही, मावळलेला ना पाहिजे. कारण तू जन्मजात आईच्या उदरातून आला तेव्हापासून कसा आहेस, आंधळा आहे. कशाबद्दल, देवाबद्दल. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तिसरं उदाहरण देतात, का बहिराचा असतानी कवन गीता ते मानी, की कोल्ह्या चांदणी आवडे उपजे. बैरे आणि त्याच्या पुढं आपण गायला लागलो, उत्तम गायलं तरी ते म्हणतील काय चाललंय याचं काही कळा नाही, हा काय करतो काय कळण, कारण त्यांची कानपूर लाईन काय झालेली. तसं हे ज्ञान जरी बाजारात मांडलं तर बैऱ्यांना काय गातात हे कळत नाही. तसं अर्जुना हे ज्ञान आहे ना, या ज्ञानाकडं लोकांचं दुर्लक्ष आहे आणि सगळं संसारात सारखं त्यांचं लक्ष आहे. तिथंच घाणीत राहायचं, तिथंच मारायचं, तिकडं लक्ष आहे. म्हणून ही लोकांना ते कळणार नाही. का कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. कोल्ह्यांना चांदणं आवडेल का, त्यांना अंधार पाहिजे चोऱ्या करायला. त्याप्रमाणे ज्ञान नकोय लोक म्हणतात. अरे ज्ञान नकोय म्हणजे समजायचं. म्हातारीला म्हणलं विष घे, आपलं स्वतः म्हातारीला म्हणलं औषध घे, म्हातारी म्हणते आता औषध नको, म्हणजे समजायचं काय, म्हातारीचे दिवस भरलेले आहेत, आता जायचा टाईम आलाय, नको म्हणती. औषध भेटते तरी नको म्हणते, म्हणजे समजायचं याचा मृत्यू काळ. तसं हे नको म्हणतो म्हणजे त्याचं ठरलेलं आहे का दरिद्री तो नाहीच घेणार. पै चंद्रदया आवृत्ती, जयाचे डोळे फुट्टे असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. हे कावळ्यांचं सांगायचंय का, हे आपण सगळे कावळे बसलेले. ते म्हणतात सूर्यास्त व्हायचा आणि चंद्रोदयाच्या अगोदर आणि सूर्य मावळायच्या अगोदर मधल्या पिरियडमध्ये ज्यांचे डोळे फुटतात, कोणाचे, कावळ्यांचे. सूर्य मावळायला आणि चंद्र उगवायच्या टायमातच त्यांना अंधारी येते. आता ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती, चंद्रोदया औरते, जयाचे डोळे फुट्टे असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. ते कावळे कधी चंद्रांना ओळखत नाही, कारण रोज सूर्यास्त झाला का त्यांना दिसायचं
बंद होतं. तसं ज्यांना प्रपंचाचंच दिवस रात्र पडलंय त्यांना हे आत्मज्ञान. आत्मज्ञान नको, आत्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला नका सांगू. मग सांगायचं काय? अख्खी ज्ञानेश्वरी. हो, ही साचच बोलाचे नव्हे शास्त्र पै संसार जिनिते ते शस्त्र. अरे आत्मा उतरविते मंत्र अक्षरीय. ज्ञानेश्वरीचा विषय आत्मा आहे, भागवतचा विषय आत्मा आहे, तुकोबरायाच्या गाथ्याचा विषय आत्मा आहे, आणि वारकरी संप्रदायाचा विषय आत्मा आहे. आत्मा सोडून काहीच विषय नाही संतांचा, आणि आपला तर तो विषयच नाहीये. ते कावळे के विचंद्रा ते ओळखती, तैसी वैराग्याची शिव न देखती. विषयाबद्दल वैराग्य निर्माण नाही झालेलं. विवेकाची भाषा नेनती, सार आसाराचा निवाडा नाही. ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याला वैराग्य माहीत नाही, ज्याला विवेक माहिती नाही, ते मूर्ख मला कधी प्राप्त होतील. कैसा नेनो मोह वाढील नला. देवाला वाईट वाटलं, कसं काय या लोकांमध्ये एवढा मोह वाढला. अरे पहिला असं नव्हता, हा असं का झाला. कैसा नेनो मोह वाढील नला. त्याने बहुत काळ व्यर्थ गेला. किती वर्षाचे आपण? 50 वर्षाची. काय? ईश्वराचा परमात्म्याचा साक्षात्कार, साधूची भेट, पवित्र तुळशीची माळ, ज्ञानेश्वरीची पारायण. छे आम्हाला नाही जमत ते. अरे रे, बहुत काळ व्यर्थ गेला. हा रिकामा वेळ गेला आपला, सार्थकी लागला नाही. म्हणून योग हा लोपला लोकी ये. ह्या लोकांमध्ये हा योग का लोपला? योग म्हणजे देवाशी जोडणी, तो ज्ञान कर्म संन्यास योग लोपला गेला जगामध्ये. परंतु साधू संतांचं तसं नाही. साधू संत नित्य आनंदात येते. म्हणतात, मी अविवेकाची काजळी. मी देव आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी कोणाचा तरी वडील आहे, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाचा तरी भाऊ आहे, मी कोणाची तरी बहीण आहे. हा अविवेक आहे. आणि विवेक काय? मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्म आहे. ही खोटं खोटं मला पात्र दिले देवाने कराय, ते मी बी यथा सांग करणार. मला बायकोचं पात्र दिलं, मला नवऱ्याचं पात्र दिलं, मला भावाचं दिलं, मामाचं दिलं, ही पात्र मी वठवणार. पण हे वठवत असताना मला माहिती आहे, आता एखाद्याला नाटकात राजा केला, गोरा गोमटा राजा आहे, आणि तो घरी जर राजा बनून आला तर जमल का? त्यांनी फक्त नाटकापुरतंच राजा समजायचं ना. तसा ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. हे नाटकं आहेत, आपल्याला पात्र दिलेले, पात्र यथासांग करायचं, निघून जायचं. पात्र काढताना ना कधी कधी कोणाशी वाईटपणा पण येतो. तुम्ही पिक्चर पाहता का? पिक्चर प्रेम चोपडा माहिती आहे का तुम्हाला? प्रेम चोपडा व्हिलनचं काम करतो जास्त. त्याची एकदा टी व्हीवर मुलाखत होती, आणि तो बोलायला लागला तर म्हणतो, अभी सब मेरे को तो गाली ही देते होएंगे क्योंकि मैंने कभी अच्छा काम पिक्चर में किया नहीं, किसी के बहू के ऊपर बुरी नज़र रखी, घर घर में झगड़ा किया, भाई भाई से दुश्मनी की, अच्छा आदमी को मैंने ख़त्म किया है, इसलिए मेरे को सब गाली देते होंगे, मगर मैं आपको सब कुछ सही कहता हूँ, मैंने ये कुछ किया नहीं. खालची म्हणजे काय म्हणतो नाही केलं, आम्ही ढसढसा पाहिले डोळ्यांनी. तो म्हणला, हे पिक्चरमधलं मी केलेलं खरं नाही आहे. वाटलं तर तुम्ही डायरेक्टरला विचारा मी काही केलं का. डायरेक्टर म्हणला, यांनी काहीच केलेलं नाही. मग नाही आम्हाला पटत नाही, यांनी केले. बरं, यांनी केलं म्हणताना चल, त्यांनी केलं, पण मी सांगितलं म्हणून केलंय. आता कोणाकडे गेलं ते सगळं? डायरेक्टरकडं. तसं देव म्हणतो, अर्जुना तू कर लढाई, पाडमुड दे, आणि कोणी विचारलं तर माझं नाव सांग. सर्व धर्माणि परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझं पाप आणि पुण्य घेतो आणि तुला मोक्ष देतो. कर लढाई, उचल धनुष्य, पाडमुर्दा. भीष्माचार्याचा तो टुकड बाबू तिकडं भर सभेत द्रौपदीला वस्त्रहीन करण्याचा आलं, त्याची ताकद होती, पण त्यांचे तुकडे खात होता ना. म्हणून परमार्थिक माणसाने कोणाचे तुकडे मोडायचे नाहीत. जेवायला कुठे गेला? विदूर काकाकडं. कोणाच्या घरी जेवायचं नाही, कोणाच्या बाकड्यावर खाटेवर जाऊन बेडवर जाऊन बसायचं नाही, कोणाची टोपी घालायची नाही. त्याची सगळं आपल्या डोक्यात घुसलं. एवढं अलर्ट राहिले ते. काय सांगत होतो? कशाचा? सर्व धर्माणि परित्यज्य, माझ्याशी तू एकरूप हो, मी सांगतो म्हणून पाडमुड दे, मी तुझं पाप पुण्य करतो. तसे गुरुजी म्हणतात, मी आहे तुझं सोडवीन. तुकाराम महाराज इकडून गेले देऊला आणि सगळ्या लोकांना सांगायला लागले, सोडवीन माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही, मी प्रतिज्ञेवर सांगतो माझे गुरुजी तुम्हाला सोडवतील. असं हे ज्ञान आहे.
त्यामुळं ते साधू स्वतःला कधी देह समजत नाही, कोणाचा राजा समजत नाही, कोणती जातीचा अहंकार घेत नाही. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. माझ्यावर जी कोजळी आलेली ती अविवेकाची, मी देहबुद्धीची, ती माझे गुरुजींनी माझी बाजूला काढली. आता मी विवेकावर सतत आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. तै योगी आप आहे दिवाळी निरंतर. ही योग्यांची दिवाळी आहे निरंतर. विष्णुदास नामा काय त्याच्यामध्ये सांगितले, आम्ही नित्य दीपवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा जीवा भावाने ओवाळी. अहो आरती करता 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 आपण आरतीसारखं झालं पाहिजे, ज्या देवासारखं तसं रत होता झालं पाहिजे. कापूर अग्नीला लावल्यावर कापूर राहतो का? कापूर अग्नीला लावल्यावर काय होतो? तो अग्नी होतो. तसं आपण देवाला चिटकल्यावर कोण झालो पाहिजे? देव. कापुराच्या वाती पाजळल्या ज्योती ओवाळीता आरती भेदून रे. दत्ताची आरती करत असताना करणारा आरती आणि ज्याची आरती करतोय तो दत्त आणि त्याचा भक्त. ओवाळीता आरती भेद नुरे. दत्तामध्ये आणि आरती करणारामध्ये भेद राहत नाही. म्हणजे दोघं मिळून कोण होतात? दत्त होतात. त्याप्रमाणे देख मनुष्य जात सकळ ही देख मनुष्य जात सकळ ही स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. प्रत्येक जण भजन करतोय आतून, पण काय झालं? परिज्ञाने विननाशिले. हे ज्ञान नाहीये, देहापासून बाजूला व्हायचं. ज्ञान नसल्यामुळे परिज्ञाने विननाशिले. नासलेलं कालवण फेकून द्यायचं, नासलेलं दूध फेकून द्यायचं. आणि ओझरला गेलो आपण, लहानपणी जायचो संकष्टीला म्हणायचे नारळ फोडून ये, आणि नासलेला नारळ घरी घेऊन येतो का नाही आपण? देवाला पावला, अख्खा नारळ काय झाला? खराब देवाला पावला. आणि चांगला असलं तर 5 तुकडे बारीक बारीक सगळं घरी घेऊन यायचं. जे नासलेलं आहे ते सगळं टाकून द्यायचं. ज्ञाने विन नासलोय आपण, नासलोय. आम्ही नाचलोय, आपल्याला काहीच खबर नाही. कालवणाला थोडं कळतंय मी नाचलोय, खाणाराला कळतं हे नाचलेले. म्हणून ज्ञानाशिवाय आपण नासिले. जे बुद्धी भेदासी आले, ज्यांच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला, वास्तविक अभेद पाहिजे होता, पण बुद्धीत काय निर्माण झाला? भेद. देव वेगळा, मी वेगळा. तेने या कल्पिले अनेकत्व. आणि मग तो म्हणायला लागला मी अनेक झालेलो आहे, मी अनेक झालेलो आहे. अरे हे मजस्तवची झाली, परी म्या नाही केले. आयुष्य जेने जाणतले तो सुटला गा. मी सगळी कर्म करणार, माझ्या वाट्याला आलेलं सगळं करणार, पण मी नाही केलं. माझ्याकडून त्या सत्तेने करून घेतलं. आयुष्य जेने जाणितले तो सुटला. आणि मी केलं, मी केलं, मी केलं म्हणजे तो गुंतला. आणि उदय अस्ताचेने प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. सूर्य जसा ॲटोमॅटिक उगवतो मावळतो हे त्याचं चालणं आहे, त्याला काही शीन नाही होत. तसं कर्म करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा नाही होत. असं निष्काम कर्म आपल्याकडून आचरलं जातं. आणि ज्यावेळेला आपल्याला ज्ञान भेटतं त्यावेळेला बघा काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. अरे एक तरी ओळी अनुभवावी ज्ञान अग्नीचे निमुखे, जेने जाळीले कर्मे आशेके, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. अर्जुना, ज्याने ज्ञान अग्नीच्या योगाने सगळी कर्म जाळून राख केली, तो ब्रह्मची मनुष्य वेखे. तो ब्रह्मचे पण दिसतोय कसा? मनुष्य वेशामध्ये. ओळख तू, तुला ओळख तू, तो माणूस नाही. म्हणून आपण म्हणतो जे महात्मे त्यांना एक वाक्य वाचतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म. ते ब्रह्मरूप आहेत. दिसतात माणूस पण ते ब्रह्मरूप आहेत. ज्ञान अग्नीचे निमुखे. ज्ञानाच्या योगाने त्यांनी त्यांच्या वाट्याची सगळी कर्म जाळून टाकली. आणि जाळलेली कर्म परत उगवत नाही. तसं जर नाही जाळली तर उगवणार. आणि जन्म मरणाला आपण येणार. पंढरपूरला गेलो, लाई घेऊन येतो, पेढे का नाही घेऊन येत बरं? पंढरपूरला गेल्यावर कोणता प्रसाद महत्वाचा आहे? लाईचा. आणि तो लाईवर द्यायचा. घे असा मी झालो, घे मी असा झालो. कसं झालो? लाई जर पेरल्या लाया, आता वापस आल्यावर लाया पेरल्यावर लाया उगवतील का नाही? नाही उगवणार. तसा मी झालो. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तसा तो मनुष्य याच्यामध्ये सुद्धा माणूस असला तरी तो आहे कोण?
ब्रह्मची आहे. जो शरीरी उदास, शरीराबद्दल त्याला काही घेणं नाही, उदास आहे तो शरीराबद्दल. जो शरीरी उदास, फळभोगी निरास, त्यांनी चांगली कामं केली आणि त्याला जर फळ द्यायला लागली तरी ते फळ भोगताना सुद्धा निराश आहे. काही नाही, आपण नाही केलं, आपल्याला कशाबद्दल, आपण केलंच काय. तो शरीरी उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. तो शरीरी उदास, फळभोगी निरासू, फळाचा उपभोग घेताना निराश. नाही आपल्याला काय, आपण काय केले, एवढा उल्हास नसतो ते फळाचा उपभोग घेताना. नित्यता उल्हासू होऊन असे, नित्य आनंदित आहे. फळ भेटलं काय आणि फळ नाही भेटलं तरी तो कसा आहे, आनंदित आहे. ते आनंदित आपल्याला व्हा. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या या साधने सचितानंद पदवी घेणे. सच्चित आनंद, आपण सतत चित्तात आपल्या आनंद राहणार, ही पदवी घ्यायची. ती ज्ञानाने नामाने भेटते. तो इतका उल्हास आहे जो संतोषाच्या गाभारा, ह्या गाभाऱ्यात कोणी जायचं नाही. या गाभाऱ्यात गेला तर चालेल, पण संतोषाच्या गाभाऱ्यात कोणीच जात नाही, कारण संतोषाच्या गाभाऱ्यात जायला युक्ती माहिती पाहिजे. जो संतोषाचा गाभारा, त्याच्या गाभाऱ्यात सगळ्या काय आहे, संतोष. आत्मबोधाची ओंगरा, आत्मबोधाचे पक्वान्न खातो त्या गाभाऱ्यात. देवाला नैवेद्य ठेवलं ना, आत्मबोधाच्या ओंगरा म्हणजे पक्वांना. पुरे न म्हणेची धरून धरा आरोगिता. किती दिलं त्याला आत्मबोधाचे पक्वान्न तर तो खातच राहतो, खात राहतो. म्हणजे आत्मसुखावर तो नेहमी पौडलेला असतो. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडलो. त्या आत्मसुखाच्या ठिकाणी तो तिथं स्थिर झालेला आहे. कैसी अधिक अधिक आवडी, घेत महासुखाची गोडी. काय त्याला अजून आवड, त्याचं काम झालं तरी सारखा मी किती महात्मे पाहतो, त्यांची सगळी कामं झाली, शरीर थकलेली आहेत त्यांची, तरी पंढरपूर आळंदी म्हणजे त्यांना जोर येतो. वरातीत ज्याला नाचायची सवय त्याला ओळख लागत नाही. गावात कोणाची वरात असली तर ते जाऊन नाचणारच, त्याला नाद लागला. तसा कैसी अधिक अधिक आवडी, घेत महासुखाची गोडी. सुखाची नाही, महासुखाची गोडी. सांडोनी आशा कुरंडी, आशे रूपी कुरंडी टोपलं टाकून अहम भावेची. मी अहम, मी अमुक, मी तमुक हे टोपलं टाकून देतो आणि महासुख जमा करत असतो. ही अनादि, ही ज्ञान जे हे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञ विशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मास्मी मंत्रे. ही सगळ्या यज्ञ कर्माचा आपण यज्ञ करता करता कर्मरूपी यज्ञ, त्या यज्ञातून तो ज्ञान बाहेर येतं. ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ते त्याचं सेवन करतात. अहम ब्रह्मास्मी मंत्रे, ब्रह्मास्मी मंत्रे, ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी या मंत्राने ते ज्ञान सेवन करतात. आणि ते ज्ञान सेवन केलं ते गुटगुटीत होतात. त्यांचं शरीर वेगळं दिसतं, त्यांच्या चेहऱ्यावरची कळा त्यांच्या दृष्टीमध्ये सुद्धा असं चकाकी दिसणार. ऐसे शेषामृत झाले. शेष त्या यज्ञातून शिल्लक राहिलेलं अमृत सेवन करून झाले, पूर्ण झाले. नवरीला विचारतात, नवऱ्याला होतात झाला का, झाला का, तसा हा ब्रह्मस्वरूपात काय झाला, पूर्ण. तुका म्हणे धन्य झालो, सुखे संतांची आधालो, लोटांगणी आलो वैष्णव भाव. ऐसे शेषामृत झाले की अमृत्य भाव आले. आम्ही न मरणारे आता, आम्ही नाही मरणारे म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. सहज असजी ते ब्रह्मरूप झाले. हे गुरु शिष्याच्या गोष्टी आहेत, या पदपिंडाच्या गोष्टी आहेत. पण इतरांना येरा विरक्ती माळ न घालीची. बाकीच्यांना याला काय विरक्तीच नाही, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, अशी जी स्थिती आहे. ज्या संयमाग्नीची सेवा न घडीची, ज्याला इंद्रियांना कयात ठेवता नाही. एकादशी आणि जेवायला गेलो, मोठा आमदाराच्या घरचं जेवण पंचपक्वान्न, ते दुसरे म्हणतात मोडवाला एकादशी, संध्याकाळी धर वाटलं तर. ज्याला संयमाग्नीची सेवा न घडीची, जे योग यागू न करतची जन्मले साते, यांनी संयम नाही ठेवला, यांना विरक्ती निर्माण नाही झाली, योग याग यांना काहीच माहीत नाही, असेच जन्मलेचे. जयाचे ऐहिक धड नाही, इथं ज्याचं धड नाही त्याचे पारलौकिक पुसशी काय, मेल्यावर काय होणार.
हे सगळं काय विचारतं मेल्यावर काय होणार? जयाची ऐहिक धड नाही तयाचे परतंत्र पुसशी काही म्हणून सांगू काही वाई पंडू कुमारा. काय सांगू त्याचं तुला? त्याचं काय होणार आहे? अरे त्याचं काय होणार आहे? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मेल्यावर काय ठरलेले? 100,000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, तुमचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मेल्यावर कुठं जाणार? खंती ते न करा होणे गाढवन कुत्री. याच्यापेक्षा तुम्हाला दुसरी जागा नाही. आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर ज्ञान सांगतात इथे. 4थ्या अध्यायातला 33 नंबर आणि 34 नंबरचा श्लोक अति महत्वाचा. आपण बऱ्याच वेळा कीर्तनात ऐकलेले, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान बरव कसं आहे त्याच्या अगोदरचा श्लोक सांगतो. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना वेद हे ज्याचं मूळ आहे, या सगळ्या क्रियांचा विशेष क्रियांचा तिथे खटाटोप करावा लागतो. असा खटाटोप करून विशेष क्रियांचा खटाटोप करून जे वेदांनी सांगितलेले यज्ञ करतात त्या यज्ञाचं नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. हे वेदांनी सांगितलेले सर्व यज्ञ केले तर या यज्ञाने काय फळ भेटते? स्वर्ग सुख. पण आपल्या वारकरी संप्रदायाला स्वर्ग सुख अपेक्षित नाही आहे. त्याला जीव ब्रह्म ऐक्य, परमात्म्याची भेट, मोक्ष सुख ते अभिप्रेत आहे. जे नव्हाळीचे ते द्रव्यादुक यागू कीर होती, जिथं पैसे खर्च करून केलेले जे यज्ञ आहेत त्यांची पावर आहे, पण त्यांची पावर किती आहे? ते द्रव्यादुक यागू कीर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती. हो, ते द्रव्यादुक यज्ञ जे केले त्यांची पावर आहे, पण ज्ञान यज्ञाची सर करू शकत नाही. जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ताऱ्यांचं तेजाची लुकलुकाट आहे, पण कुठं? अंधारात. सूर्यदेव उगवल्यावर ताऱ्याचं त्याचं काय तेज पडणार आहे? तसं हे द्रव्यादुक या यज्ञ आणि ज्ञान यज्ञ, ज्ञान यज्ञाच्या पुढे हे लुकलुकणारे तारे आहेत आणि ज्ञान यज्ञ म्हणजे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे आहे. हे ज्ञान स्वीकारण्यासाठी हिमालयात साधू जाऊन भेटलेले बसलेले आहेत. आम्हाला त्या ज्ञान भेटलं पाहिजे, आम्हाला ते ज्ञान भेटलं पाहिजे. देख परमात्म सुख निधान. निधान म्हणजे खनिज द्रव्य. ते परमात्म सुख निधान साधावया योगी जन. जे नविसंबिती अंजन उन्मेष नेत्री. ते ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूपी डोळ्यात घालायला योगी लोक कधीच विसरत नाही. कारण त्या अंजनाने ते डोळ्यात अंजन घातल्यानंतर परमात्म सुखाची प्राप्ती होते. काकड्याप्रमाणे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. कृष्णांजन डोळ्यात घालायचंय. कृष्णांजन कुठं भेटल? ते साधूकडंच भेटल. आणि ते कृष्णांजन घालायला योगीजन कधीच विसंबत नाही. तुमचं आपलं कर्म लई वाईट आहे, आपण खूप सात नालायक असं म्हणलं तर चालेल. ते म्हणतात हो तो दुर्योधन हा धृतराष्ट्र किती पापी होता, त्याच्यानंतर वाल्याकोळी किती पापी होते, पण त्या पापाची राख क्षणात करता येते असं ज्ञान पॉवरफुल आहे. जे धावतया कर्माची लाणी. आपलं सध्याचं जे कर्म चाललंय चांगलं वाईट त्याची लाणी शेवट होऊ शकतो. जे नैष्कर्म्यबोधाची खाण, नैष्कर्म्यबोध त्याची खाण सापडेल. जे भुकेली या धनी साधनाची. जे भुकेलेले आहेत, उपासना ज्यांचा उपवास झाला ना, आता खूप भूक लागलेली. कशाची भूक? आत्मसुखाची भेट लागलेली. आपण जे उपवास वगैरे तीर्थयात्रा करतो ना, याच्यातून आपला सत्वगुण वाढत 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 जातो. आणि एकदा का सत्वगुण वाढला का त्याला भूक लागती. कशाची? ज्ञानाची. मला ज्ञान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे. या बाबाकडं जा, त्या बाबाकडं जा, या कीर्तनाला जा, या वारीला जा. आणि मग कुठं तरी त्याची तृप्ती होते. जे भुकेल या धनी साधनाची. जो आत्मसुखार्थ जे भुकेलेले आहेत त्यांना हे ज्ञान भेटलं का त्यांची भूक शमली जाते. अजून काय होतं? जे इथं प्रवृत्ती पांगुळी झाली, आपली प्रवृत्ती मला असं लागतं, मला तसं झालं, मला असं जमतच नाही, हे सगळं पांगळं होऊन जातं. प्रवृत्ती जेथे पांगुळी, तर्काची दिठी गेली. काय असेल बरं यांचं, काय असेल बरं असं? अरे ते घेतल्यावर काय आहे ते बी कळतं. प्रवृत्ती पांगळी होती. जेने विंद्रिय विसरली विषय संगू. त्या इंद्रियांना विषयाचीच आठवण नाही होत. ते याच्यातच तृप्त झाल्यानंतर त्यांना दुसरी कशाचीच आठवण नाही. नाठवे घरदार तहान पळाली
भूक असं त्या ज्ञानाने होतं. काही त्याला आठवत नाही. जेवलो का, उपवाशी आहे का, आळणी आहे का, खारट आहे, काही नाही. तो त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जातो. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडी ज्ञेय दिसे, परमात्मा दिसतो ते ज्ञान पैगा बरवी. मनाचं मन पण घेतं, मनाचं मन पण गेलं पाहिजे. मन नमन होतं, बोलाचे बोलपणा संपतो, बोलाचा बोलणे घेवडेपणा गप्प होऊन जातो. जया माझी सापडे ज्ञेय दिसे, त्या ज्ञानाच्या याच्याने या जगात असणारा गुप्त परमात्मा ज्ञेय दिसे, म्हणजे ज्ञेय म्हणजे परमात्मा दिसतो. जे तर वैराग्याचा पांगू फिटे, मागे सांगितलं यांच्याकडे वैराग्याने नसलं वैराग्य, पण ते ज्ञान भेटलं ना, वैराग्याचा पंगूपणा फिटून जातो. विवेकाचा सोसू तुटे, विवेक आम्हाला नाही विवेक, तो विवेक नसला तरी काम होतं. जे तर न पाहता सहज भेटे आपण पै. आपण म्हणलं मला नाही पाहायचं, 11व्या अध्यायात म्हणलं अर्जुनाला हे विश्वरूप दाखवलं नाही, घाबरलं खाली पडलं. तो म्हणलं आपल्याला नाही बघायचं बाबा, हे नाही बघायचं म्हणलं तरी दिसतं, डोळे बंद केले तर, डोळे उघडे केले तरी दिसतं. जेथ न पाहता सहज भेटे, सहज अट्टास न करता आपण पै, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान अति उत्तम आहे, जरी मनी अति आणावे. तुमच्या मनाला वाटतंय का हे ज्ञान घ्यावं, तै संता या भजावे सर्वेश्वशी. या संता म्हणजे ज्याला आत्म्याची ओळख झालेली आहे, जो आपल्यालाही आत्म्याची ओळख करून देऊ शकतो, हो, अशा संतांना भजावं. कसं भजावं तर तनू का भजावं त्यांना, जे ज्ञानाचा कुरठा, म्हणजे ते ज्ञानाचे काय आहेत, घर आहे. कुरठा म्हणजे ज्ञानाचे काय आहेत, ते घर. ते सेवा हा दारवंटा. त्यांच्या घरात जर एंट्री मारायची असेल तर सेवा करूनच त्यांच्या घरात एंट्री मारावं लागते. ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करीत सुबटा ओळंगणी. आणि आपण त्यांच्या सेवेला पात्र झालो. सून आपणच बघून आणली, पण लगेच तिच्या हातात किल्ल्या देतो का आपण? नाही. तर इकडचं घर उपसील आणि तिकडचं भरील. त्यामुळे त्या किल्ल्या लवकर नाही. तसं संत पाहतात, हा जाणकार आहे का, याला जमल का, पचल का, मग स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, तनाने मनाने आणि जीवाभावाने त्यांच्या चरणावर आपला अहंकार समर्पण करावा. आणि अगर्वता करावी दाश सकळ. मी बाबाला लई घेऊन फिरलो, मी बाबाला इकडे नेलं, मी बाबाला तिकडे नेलं, मेहरबानी केली का बाबा? बाबाची संगत आपल्यासाठी करायची असते. स्वहिता कारणे संगती साधूची. आपलं हित करायचंय म्हणून आपण बाबाची संगत धरलेली. बाबा आपल्यासाठी नाही, बाबा आपल्यासाठी, आपण बाबासाठी नाही. हो, अगर्वता करावे दास्य सकळ. दास्य वर मान करून नाही बोलायचं, खाली मान करून बोलायचं साधूशी, तिथं लीन व्हायचं. या श्लोकाची सुरुवात आहे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हो, तद्विद्धी असं नम्रतेने जायचं. गुरुजी बाबा मला सांगता हो ज्ञान, मला सांगता का? असं खाली मान घालून नजर खाली, हे सांगतो रे मला. तुझ्या बापाची ठेव आहे का त्याच्याकडं? एक पद्धत आहे त्याच्याकडे जायला, आहे की नाही? हो, मग अपेक्षित हे आपुले सांगतील, अगर्वता करावी दास्य सकळ. मग अपेक्षित आपले जे तुम्हाला हवंय ते सांगतील पुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. आता मला पोराचं लग्न करायचं, मोठा बंगला बांधायचा, मला असं करायचं, हे संकल्प मावळून जातील आणि अंतःकरणात बोध होईल, मनाला बोध होईल, चित्ताला होईल, अहंकाराला होईल आणि बुद्धीला एका झटक्यात सगळं उजाडलं जाईल. ते ज्ञान पैगा बरवे. असो, आपण इथे थांबतोय. आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, दत्तप्रभू, प्रभू रामचंद्र, भगवान परमात्मा, तसेच तुम्हा सर्वांच्या प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळार्चित सेवक म्हणून बोल गंगावती स्वीकार का. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान अवधूत चिंतना श्री गुरुदेव कृपा
कृष्णाय